तर मी जेणेकरून शुद्ध म्हणजे काय याच्यावरच थोडंसं बोलते बाकीचं विषय घेते. कारण ती शुद्ध भक्त महात्म्य भगवंताने काही शुद्ध नाही. आणि हे जे मी सांगते ना हे मी माझे सद्गुरू भगवत महाराज यांच्या मुखातून ऐकून तुमच्या प्रसाराचा प्रयत्न करतात. आज त्यांचं 91 चालू आहे. अजूनही सॉरी 90 चालू आहे. अजूनही संध्याकाळी 7 ते 8 सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये अजून ज्ञानेश्वर चालू आहे. 4 ते 5 वेदांताचे पाठ चालू आहे. विचार वगैरे पाठ चालू आहे. त्यांची प्रति सध्या बरी नसते पण अजून भगवंताची कृपा चांगली आहे. त्यांनी आता श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ त्यांनी लिहायला घेतला. लिहायला घेतला त्यांनी ज्ञानेश्वरीवर त्यांनी 4 अवतरण केले. ज्ञानेश्वरी 12 वर्ष सांगितली. एक पूर्ण सोडून सिद्धीबाई 12 वर्ष सांगितली. दुसरी सुद्धा 12 वर्ष सांगितली आणि तिसरी 9 वर्ष सांगितली आणि चौथी आवृत्ती चालू आहे. आता चौथ्या आवृत्तीचा 5वा अध्याय चालू आहे. तर ती सुंदर ज्ञानेश्वरी आता थोडी थोडी ऐकून शिकायला लागली. गुरुकृपा व्हायला लागली. तर हा ग्रंथ खूप सुंदर आहे. आता इथं मध्यभागीचे कोण ग्रंथ कोणते वाचले का ज्ञानेश्वरी आपल्या साक्षात भगवंत इथे आहेत ना. आपल्याला तुझ्याची गरज नाही ना. कुठं म्हणून हिंडल्याने गेलेले आहे काय धरून नसतं. कायची परिस्थिती करायची आपल्याला एवढं साक्षात भगवंत आहे ना. भगवंत ग्रंथाचं पाणी येतं आपल्याकडं. म्हणून जे जीव शुद्ध ह्या पदार्थ बोलते. तर आपल्या भारत देशामध्ये काही वस्तू अशा आहेत पवित्र आहेत पण त्या आपल्याला शक्य नाही होत. हिमालय काशी व गंगा ती वस्तू पवित्र आहे पण जाण्याचं हिमालयात जाण्याचं कठीण आहे. पहिली गोष्ट एक तर शरीराला चांगलं लागतं हिमालयात जायला. दुसरी गोष्ट पैसा लागतो. आता लोकांनी खूप ते गाड्यांचं आवड केले पैसे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिथं जाऊन देह ठेवावा लागतो तेव्हा मोक्ष मिळतो. हिमवंत दोष काय तर जीविताची हानी होईल त्याची सूचित होणे सज्जनांची. तर हिमालयात गेलं ते करावं तसं सांगतात. तसं संतांचं नाही झालं. संतांना फक्त आलिंगन दिलं. आलिंगन गळे मोक्ष सरित्र जोडे तुकाराम महाराज फक्त आलिंगनाने मोक्ष मिळतो. हिमालयात जाण्याची गरज नाही. दुसरं उदाहरण काशी. काशी सुद्धा पवित्र आहे. लोक ते काशीला जातात. 12 वर्ष राहतात तिथं. 12 वर्ष राहतात. इकडे जाऊन गावाला येतो. काशी मोक्ष द्यायला पण येतो तुम्हाला नाही. तिथं त्या गावाचा मोक्ष मिळतो. काय सूचित सूचित नाही. मोक्ष दिलं काशी वर केलं कडे दिसणारे दुसरे शेती गावी गोविंद महाराज येतील. काशी द्यायला द्यायला लागतो तर मोक्ष मिळतो. तसं नाही. तसं संतांचं नाही. संत याच देही याची तोळा मुक्तीचा सोळा कुठं जाण्याची गरज नाही. तिसरं उदाहरण गंगा आहे. गंगा ही पवित्र आहे तरी पण त्या गंगेला पवित्र करण्यासाठी संतांना तिथं जावं लागतं. आपण जरी तिथं गेलो तिथं चला मला काय म्हणतात तीर्थ काय तीर्थी जावं काय तीर्थी धोळदा काय असं काय तीर्थाला आपण समजते का नाटी सांभाळायचे त्याच्या थोडं आमचा दिवस चालला. तर शुद्ध गंगा शुद्ध आहे पण गंगेला सुद्धा आपली श्रद्धा असावी लागते आणि तिथे जाऊन आपण बुडावं लागतं तेव्हा पाप नष्ट होतो. तरी पण मला त्याला मी म्हणते की बरोबर शंकर प्रश्न त्याने काय होते तीर्थाने फक्त बस समजलं जातं पण आत्मा मुळाला काय लागतं नामच लागतो. तसं संतांचं नाहीये. संतांना तीर्थ 3.5 कोट तीर्थ मध्याकडे येते पुंडलिक रायसमोर कुणी तर व्हायचं जे संतांच्या शरणाची तिथं गेला तेव्हा ती आत्मा सुद्धा पवित्र आपल्या सामान्याची नीती मलिन होते आणि संतांची नीती पवित्र होते. म्हणून काशी गंगा आणि हिमालय हे जरी पवित्र आहे पण संतांची पवित्रता त्याच्यापेक्षा वेगळीच आहे. तर आपण काही वस्तू अशा आहेत पवित्र आहेत अपवित्र आहेत पण पवित्र कशा 16 अध्यायामध्ये
त्याच्यामध्ये श्लोक बघतो. तर अपवित्र आहे पण पवित्र कशाचं श्लोक वाटते, पण ते कसं सांगते बघा मी. काही वस्तू अशा आहेत अपवित्र आहेत पण पवित्र कशा. पाच वस्तू अशा असलेल्या आहेत की अपवित्र पण पवित्र कशा. हे रात्रीच क्लोज नाही तर लक्षात नाही. महाराजांची तब्येत बरी नाही, घरात झोपून येते. शिदीबाई मला नाही थोडीशी सेवा म्हणलं जात आपल्या आजीमध्ये शिदीचारचे आपण अजून थोडीशी सेवा करूया. आपल्या सेवा करायला भेटलो. उद्दिष्टम शिवनिर्माल्यम होमनम प्रेतकर्तम आकृष्टम उत्पन्ना इति पंचेति अति पवित्रता. ह्या पवित्र पाच वस्तू अपवित्र आहेत पण पवित्र कशा. उद्दिष्ट उष्ट कसं असतं महाराज, अपवित्र असतं. उष्ट कुणाचं खाऊ नये, अपवित्र असतं. आई मुलाने फक्त एकच एका पात्राची जेवावं. ते पण कधी ते मुंज करतात त्यावेळेस मुलगी नंतर कधी उष्ट खाऊ नये, अपवित्र असतं. पण हे कसं असतं दूध ते पण उष्ट असतं. आवडी काय म्हटले हे पाहतो पवित्र पवित्र आहे पाशी पृष्ठात आणि शुद्ध करायची रीती. दूध अपवित्र आहे पण माऊली म्हटलं पवित्र आहे. कारण अगोदर वाचून दूध पितं गायचं आपण म्हणतो उष्ट आहे, पण देवाला आपण नैवेद्याला काय आपण करतो दूध. दूध असं एक गोष्ट आहे, दूध गायचं दूध तूप शेण गोमित्र हे सर्व पंचकर्म आहे. नामदेवाच्या भगवंताला दूध पिऊ घातलं आणि शेण गोमित्राने भगवंताला प्रायश्चित्त घ्यायला वडील लोकांनी सुखबाळ्याचं उदाहरण. सुखबाळ्या अशी असते वेगवेगळ्या 2-2 तास असे भजन करत बसायचे आणि भगवंताला त्यांचा व्यवसाय होत नव्हता. भगवान काय करायचे, भगवंत आपल्या शहराजवळ जाऊन घेऊन बसायचे. पण वडील लोकांना ते खपत नव्हतं. वडील लोक अजून पण आपल्या संतांचा वेश करतात. हे ब्राह्मण समाज जे ना हे आपल्या लोकांना अजून पण कमी समजतं. तर ते वडील लोक त्यांना हाकलून द्यायचे गावाबाहेर. गावात हाकलून दिलं सुखबाळ्यांना. पण भगवंत कशा म्हणतात, भगवंत भाव तुमचा काय बघतो फक्त भाव. तुम्ही कोणत्या जातीचे कोणत्या तुम्हाला कोण विचारत नाही तिथं फक्त भाव बघतो. तर तिथं सुखबाळ्या जायचे गेले ते हाकलून दिलं लोकांनी. पुढे काय समोर तिथे लिंबाची झाडे चंद्रभागेच्या पलीकडं तिथे एक म्हसोबाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या तिथं त्यांनी आपली झोपडी टाकली. सुखबाळ्यांनी 4-5 गाड्या असायच्या, असं भजन करत बसायचे मस्त आपले झोपडी बांधून पती पत्नी तिथं. आणि भगवंत काय वेळ सहत नव्हता. भगवान गेले सुखबाळ्यांच्या झोपडीमध्ये आणि सगळ्या वेळेला भात बनवला होता. दह्याचं घट्ट दूध चुलीवर आपल्याला होतं आणि परत सुखबाळ्यांना दिला. तेवढ्यामध्ये भगवान गेले. म्हटले मला पण दही भात खायचा आहे, मी शुद्ध आहे भात सांगत नाही मला. तुम्हाला जास्त करत भाव आपल्या तर गेले तिथं भगवान. म्हटले मला पण त्या दही भात म्हटले तर म्हणजे तसाच मला पण भात वाटतो म्हटले. नाही म्हणे मला सुखबाळ्याच्या ताटातच खायचं आहे. भात खात बसले झाडावरती कावळा होता खांडेला झोपडीच्या पण बसले आपले कावळ्याने पितांबराला भगवंताची शिकेली. तर ते भगवंताचा पितांबरा खात झाला. तर सगळ्या म्हटले अरे हाडे गेल्या म्हटले रे भगवंत दही भात खात आहे आणि त्यांच्या अंगावर तू शिकेली का. आणि तेवढ्यामध्ये नेमकी कुठे करायचं एक पुजारी स्नान करण्यासाठी आला होता. तर त्यांनी काय केलं ते पाहिलं ते गोडवेळाने आणि त्याने ऐकलं. सर्व म्हटल्या अरे हाडे मेल्या भगवंताच्या पिताला शिकेली का. भगवान दे भात त्याने ऐकलं आणि तो बाहेर स्नान करून मंदिरात गेला तो गोडवा पुजारी. आणि तेवढ्यामध्ये भगवान सर्व म्हटल्या देवा वडव्याने ऐकलं वाटतं नक्कीच भगवंत घाई गेले आणि विटेवर जाऊन उभे राहिले. गेले ते हाताला दही भात तसाच तोंडाला दही भात तसाच गेले आणि उभे राहिले. ते वडव्याने बघितलं की तमाला शिकेलेली भगवंताच्या तोंडात नक्की म्हणे महाराज भगवंत गेले सुखबाळ्याच्या घरी. मग त्याने सगळ्यांनी वडव्याला बोलवलं आणि म्हणे देव वाटला म्हटले सुखबाळ्या जेवले ते सगळं त्यांनी बघितलं. देव वाटला म्हटले आणि ज्ञा म्हटले भगवंताला प्रायश्चित्त द्यायला देवचंद्र वाढेवर सर्वांना शिवमित्र लावलं आणि प्रायश्चित्त द्यायला लावलं. 7.5 लाख असं आहे गायचं
एकदा आपण केला देवाला पान फूल फळ हे परत आपण करता येत नाही. तर अपवित्र कसं आहे गंगा पवित्र आहे कारण गंगा भगवंताच्या मस्तकावर बसलेली ना ती पवित्र आहे आणि बाकीचं सर्व निर्माल्य हे अपवित्र आहे. भगवंताचा नैवेद्य सुद्धा महादेवाचा कोणालाच खाण्याचा अधिकार नाही. फक्त ते जर पुजारी केलीच खायचा तर कुठे खायचा नाही. तर तो अपवित्र आहे पण गंगा पवित्र आहे. ते त्याचं झालं एकदा काय झालं सगळं राजांनी अश्वमेध यज्ञ केले 9 लोक आणि 100 यज्ञ चालू होता. जग जिंकण्यासाठी त्यांनी काय केले एक घोडा सोडला सगळं राजांनी आणि जो राजा तो घोडा नवीन त्याची युद्ध करायचं तर त्याने पुढे चालायचं असं करत 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 तो सगळं राजा इंद्राकडे गेला. त्याला वाटलं की हा आपली नक्कीच गाडी घेईल सगळं राजा. तो काय केलं घोडा पळवला आणि पाताळात नेऊन लपवला. तिथं कपिल मुनी त्याला बसले तिथे नेऊन लपवला तो घोडा आणि मग नंतर सगळं राजाचे 60,000 पुत्र ते घोड्याचे शोध घेत घेत आले. घोडा कुठे गेला म्हणून तो तर ते खाली पाताळात होता कपिल मुनीच्या आश्रमाजवळ. त्यांना वाटलं की यांनीच पळवला तो घोडा. त्यांना तर काही माहित नाही ते आपल्या तपश्चर्या करत बसले होते. मग त्यांनी तो राजाची तपश्चर्या भंग झाली ना कपिल मुनीची तर त्यांनी डोळ्याकडे त्यांनी बघितलं ते सर्व पुत्र तिथं होते. त्यांनी शाप दिला ते सर्वचे सर्व 60,000 पुत्र मरण पावले आणि हे कळालं सगळं राजाला की आपले मरण पावले. कपिल मुनीच्या आश्रमाजवळ ते घोडा बांधला. त्यांनी काय केलं की सगळं राजांनी आणि भगीरथ राजांनी तपश्चर्या केली. कपिल मुनीला विचारलं तर त्याने तुम्हाला तुमच्या तिकडे परत पवित्र होतील पण तुम्हाला गंगा आणावी लागेल खाली. तर मग ती गंगा भगवान विष्णूच्या चरणातली गंगा खाली आणायची कशी म्हणून सगळं राजांनी अश्वमेध यज्ञ केले आणि त्यांचे नाही झाले. शेवटी भगीरथ राजाने सुद्धा केले अश्वमेध यज्ञ तपश्चर्या. तर मग त्यांनी केली भगीरथ राजाची तपश्चर्या सक्सेस झाली आणि ती गंगा मागून घेतली. ती गंगा आणि भगवान विष्णूच्या चरणातली आणि भगवान शंकराच्या मस्तकात जाऊन बसली. त्यांच्याकडून मग ती मागून घेतली गंगा भगीरथ राजांनी आणि मग सर्व पितर तर पवित्र झाले आणि जगाला खूप पवित्र केले. भगीरथ राजाच्या तपश्चर्येने गंगा पवित्र झाली प्रसन्न झाली म्हणून तिला भागीरथी नाव पडले तेव्हापासून. कशापासून भगीरथ राजाच्या तपश्चर्यापासून. सगळ्यात तात्पर्य असं आहे गंगा शिवनिर्माल्य हे पवित्र आहे. गंगा पवित्र आहे. उच्चिष्ट शिवनिर्माल्य हे सांगत शिव ओमन वाद्य कशी असते महाराज अपवित्र असते. वाद्य सुद्धा अपवित्र आहे. कुणीतरी वाद्य केलं त्याला वाद्य होतं म्हणून होतं. हा प्रकार बसमध्ये जास्त घडतो पण मध कसं आहे मध सुद्धा वाक्यच आहे. मधु मिळून माशी आणि साशी पारदिया. हे लोक काय करतात मधमाशा हे मधमाशा काय करतात अनेक प्रकारचे शेअर करतात आणि तो पोटात साठवतात आणि त्यांचं जिथं पोळा तिथं जेव्हा भोगतात तर ते काय उष्णचे ना ते अपवित्रचे ना. तर पण भगवंताला आपण मधुस्नान घालतो दूध तूप दही मधुस्नान घालतात पण हे पवित्र आहे. पण हे एक प्रकारची वाढतीचे पण आपण म्हणतो पवित्र आहे. मध त्याने पितर श्रावणाच्या वेळी सुद्धा पिंडाला पवित्रपणा येतो मधाने भगवंताला मधुस्नान घातलं जातं आणि ते अपवित्र आहे पण पवित्र असं नाही यासाठी लागत आहे. तर शिवनिर्माल्य म्हणून प्रयत्न करतो. प्रेत सुद्धा अपवित्र आहे. आपण कोणाच्या गेले होतो आपण स्नान करतो कपड्याचा अपवित्र होतो. रेशीम वस्त्र काय आहे रेशीम वस्त्र ते सुद्धा प्रेत करपाटे. प्रेत म्हणजे प्रेतावरचं वस्त्र आहे. ते कोसले काय करतात कोसला पिकत असतो ना ते असताना ते उकळायचे मग त्याच्यापासून रेशीमचे धागे नीट असतं तुटत नाही ते आणि रेशीम त्याचा जर कोसला निघून गेला धागे तुटतात म्हणून तो कोसला असतानाच ते कोसले उकळायचे ते धागे तयार करायचे. पितांबर साड्या सोहळ तयार करायचे. आपण भगवंताला सोहळ घालतो पितांबर घालतो आपण सोहळे सोडतो आणि नंतर त्याचा आहे प्रेत अपवित्र आहे पण रेशीम वस्त्र पवित्र आहे. उच्चिष्ट शिवनिर्माल्य प्रेत करतात. प्रेत कशा अपवित्र आहे पण रेशीम वस्त्र पवित्र आहे. आता का प्रवेश कडकडकडकडे चांगले
मांडवते कारण आपण पारायला का कविष्ठा कावळा कसा असतो अपवित्र आहे मग कावळ्याची निष्ठा सुद्धा अपवित्रच असणार पण वडपिंपळा त्याची उत्पत्ती कशी होती कागदाचे निष्ठे जन्म वडपिंपळाशी पांडवपणाशी पाहता दोष आपण कावळ्याला पवित्र मानतो छोटंसं उदाहरण सांगते मायला सांगते काय झालं एकदा नवीन लग्न झालेली जोडी होती आणि ती सासू सासरे फिरते आपल्याला ती नवीन झालेली जोडी पूर्वीच्या चार दिवस या माशी धर्म पाळत होत्या ती मुलगी बाजूला बसली तिथे पती ऑफिसमधून आले अशी का बसली म्हटली मला कावळा शिवला अपवित्र सांग कावळा शिवला म्हटले तर मग स्वयंपाक कोण करेल तो म्हटलं मला काही येत नाही म्हटलं मी सांगते तुम्ही कसं करायचं ते दुकानात जा का साबण घ्या घरी या दही खिचडी खाऊ तो गेला तांदूळ घेतली पातेल्यात दही घेतलं आणि आता येत होता दही घेऊन तर कावळ्याला दही फार आवडतं कावळ्याने काय केलं तर दह्यावर झडप मारली त्याच्यामध्ये दही सांडून गेलं मग त्यांनी काय केलं ते दही सांडलं ते दहीने काय सांडलं त्यांनी कावळ्याची पिशवी ते पाहिलं आणि घरी आला व्यवस्थित तांबे काढले तांबे काढण्याचं बसले शेजारी बाजूला ती म्हटली अशी काय बसला पाच बाबा टाकून ती म्हटली तुला किती कावळा शिवले ती म्हणली तर मग मला पाच कावळा शिवले म्हटलं काही तात्पर्याचे विनोद केला कावळा अपवित्र आहे मग कावळ्याची निष्ठा काय पवित्र असते का पण कावळे काय करतात बघा वड पिंपळ कशी फळं खातात ते छोटे थोडे छोटे असतात ते मोहरीचा 8 भाग एवढे छोटे असतात त्यांच्या पोटामध्ये 50 वर्ष जी राहतो खाल्लेलं तितकं ते आणि जिथे कावळे बसतात बघा कधी झाडावर झाडावर कावळे असते भिंतीवर फुलं झाडं तसे ते कावळ्याची निष्ठा टाकतात त्याला पाणी राहिलं की ते आपण ठेवतो आणि त्याचे आपण वड पिंपळ आपण पवित्र मानतो कावळा पवित्र आहे कावळ्याची निष्ठा पवित्र वड पिंपळ पवित्र आणि वडाला सात सदस्य आपण पूजा करतो कारण त्याला पवित्र मानतो आपल्या पतीला विश्वासाशी तरी आपण भावना करतो आणि पिंपळाला सुद्धा रुक्मिणी मातेने सवाला प्रदक्षिणा घातल्या आणि ते 4 देव कौतिल्य झाले ते एवढी त्यांचे सुखम मुक्त सुद्धा देवा पिंपळाच्या झाडापासूनच आहे असं म्हणजे आपण साडी केले म्हणून सांगतो मी त्यावेळी सांगतो तर ते वडाचा कावळा पवित्र आहे पण वड पिंपळ पवित्र आहे असे आणि किती पद्धती सांगते पण आपण संत कशा असतात संत महात्मा कसे पवित्र बाकीचं काही पवित्र नसतं आपल्याला पहिले महाराजांचं याचं उदाहरण थोडं सांगतो तर मिळतं कारण महाराज हे पहिले महाराजांचं उदाहरण सांगते संत कशा असतात देवाला एवढी 24 श्रद्धा असेल माणसाची आपली श्रद्धा अशी असते महाराज देव बदलला की देव बदलतो तशी भक्ती पाहिजे आपली भक्ती अशी असते कुणीकडे गेलं तर तिकडं वाऱ्यात गेलं तर वाऱ्यातच आपले संत होतात कुठे गेलं दुसऱ्या कीर्तनात ते संत तसं नाही पाहिजे तुम्ही किती कोणाचा आहे का पण आपली भक्ती आपले सद्गुरूकडंच पाहिजे सद्गुरू काय करतात आपल्याला सत्पुरुषाची प्राप्ती करून देतात म्हणून एका ठिकाणी आपली श्रद्धा असावी महाराजांची एवढी श्रद्धा होती तुकाराम महाराजांचा अगाध ग्रंथ महाराजांनी दिलेला आहे संतांच्या महाराज दिलेला ग्रंथ आहे हा महाराज म्हटले तुम्ही हा ग्रंथ लिहिला तुम्हाला याच्याबद्दल उत्तर काय देऊ म्हटले काही नाही म्हटले मला फक्त माझ्यावर ती मोठी काठी लागू वाटलेली असती पूर्वी तीवर समाजामध्ये त्याला समाधी म्हटले मोठी प्रकारची मोठी म्हटले आणि काही काळाने महाराज लिहिला बरोबर महाराज नंतर गेले महाराज ते कसे झाकलं नाही ना ती समाधी शेवटी महाराज आले आणि त्याच्यावर ती मोठी माती टाकली तेव्हा ते टाकली म्हणजे श्रद्धा सांगते एवढी श्रद्धा असावी की आपली भगवान गुरुवर की शेवटीवर कुठावर सुद्धा महाराज यावं लागलं असे महाराज ती झाले नाही का अटॅक झाले त्यांची मुलगीसाठी अटॅक झाले आणि महाराज अटॅक झाले अशी आपली श्रद्धा असावी आणि बघा एक लवे सुद्धा सांगते थोडंसं महाराज एक लवे सुद्धा सांगते आपल्याला एक लवे हा कोळ्याचा मुलगा
भिल्ल कोळी तुम्हाला केलं असतं ते लोक काय म्हणतात मासे पकडायचे जगाला खायचं पण त्याला ना धनुर्विद्या शिकायची इच्छा होती कोणाला एकलव्याला तो द्रोणाचार्याकडे गेला म्हटले मला धनुर्विद्या शिकवा तर ते म्हटले नाही तिथं फक्त म्हटले क्षत्रियालाच शिकवलं जाते इतर समाजाला नाही कारण आपल्या काही काही लोक अजून पण तुच्छ समजतात हा तर मग ते शिकवलं जात नाही म्हटले मग ते एकलव्याला वाईट वाटलं तो मुलगा जंगलात राहणारा त्याने तिथंच काय केलं समाधीचा पुतळा केला हुबेहूब द्रोणाचार्यांचा तो पुतळा केला आणि त्या पुतळ्याकडे बघून तो धनुर्विद्या शिकला मला असं बाण त्या पुतळ्याला बघून म्हणायचा आणि तो इतका हुशार झाला काय मग त्याला हुशार होतो आणि याचं काय झालं द्रोणाचार्य आणि 5 वर्ष सारखे होते तिथून जंगलातून त्याचे सगळे पुत्र होते त्या पुत्राला काय भिल्ल कोणी असं म्हणजे वाशिक होतं असं तो पुत्र त्या सभासदेने एकलव्याकडे गेला आणि हा एकलव्य असा बाण मारत होता आणि नंतर काय झालं ते पुत्राच्या तोंडामध्ये त्यांनी ते सगळे बाण मारले पूर्ण ते सगळे समोरले बाणाचे तो पुत्र गेला त्या अर्जुनाकडे म्हणाले तिथं कोण होता आहे म्हणते हुशारी होता जे थोडं बाण मारले ते द्रोणाचार्य ते सर्व बाण काढले त्या पुत्राला कुठं तिथं जायला नव्हती ते बाण काढले आणि मग ते सर्व गेले त्या पुत्राला मग एकलव्याकडे द्रोणाचार्य एकलव्याला म्हटले त्याला कोणी बाण मारले म्हटले मी मारले त्याला कोणी शिकवलं तुला कोणी शिकवलं तुम्ही शिकवलं कोणी म्हटले मी नाही शिकवलं म्हटले नाही तुम्ही शिकवलं म्हटले कुठं शिकला म्हटले काय शिकलो झोपडीच्या मागं याने काय केलं एक असा पुतळा करून ठेवला होता द्रोणाचार्यांचा आणि त्या पुतळ्याकडे बघून माणूस शिकला तर मग अर्जुन तर म्हटला गुरुजी तुम्ही आम्हाला सोडून ते शिकवले त्याला धनुर्विद्या ते नाही मी शिकवले म्हटले म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की मातीच्या पुतळ्यावर जर स्वतः ठेवून आपण जर ज्ञान प्राप्त करून घेतो आपल्याला आपल्या जगामध्ये एवढे संत जागृत आहे संत आपल्या गावाकडे एवढे संत आहे आपण का आपलं ज्ञान करून घेऊ नये उदार का करू नये कोणत्या दिवशी काही सणाने ते असं बसं मला त्यासाठी होईल तेवढं घाई प्रपंच करा सोडा म्हणलेच ते भगवान स्वतःला अर्जुनाला सोडू नको कर कर्म कर फक्त कामात सोड आसक्ती सोड आणि कर्म कर तसं आपण कर सगळं करायचं सोडायचं नाही सगळं करायचं पण त्याची आसक्ती नाही करायची कर्म करायचं आणि आपल्या उद्धारासाठी 5 मिनिटं ज्ञानेश्वरी 5 मिनिटं कथा वाचायचं आणि आपला उद्धार करायचा पूर्ण दिवशी काही नाही याचा बसला म्हणून मी थोडक्यात वेळ येते झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी वगैरे आपण करून पूर्ण करत आहे